नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रामलिंग गुजर सर आपले सर्वांचे या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण कोविड-19 या जागतिक महामारीमुळे घरी आहोत। आपले शिक्षण सुरू राहावे म्हणून मी पशुसंवर्धन व दुग्धतंत्रज्ञान MCVC विषयाअंतर्गत 12वी पेपर 2 मिल्क प्रोसेसिंग या पेपरवरती आधारित जे पाठ आहेत त्यावर आधारित व्हिडिओ मालिका सध्या बनवत आहे। सदर व्हिडिओ आपण आवडीने पाहत आहात, त्याचा अभ्यासासाठी तुम्हाला उपयोग होत आहे हे मला आपणाकडून वरचेवर समजत आहे। म्हणून मी व्हिडिओमध्ये अनेक बदल करत सुंदर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे। माझे सर्व व्हिडिओ रामलिंग गुजर AHDT व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत। दररोज अनेक जण हे व्हिडिओ पाहत आहेत। तुम्हाला माझे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तात्काळ हवे असल्यास आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे, म्हणजे आपल्याला तात्काळ नवीन व्हिडिओची माहिती मिळेल। आपल्या सहकार्यामुळे मला हे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळत आहे, त्याकरिता मी आपले आभार व्यक्त करतो, तसेच आपणा सर्वांना धन्यवाद देत आहे। विद्यार्थी मित्रांनो, गेल्या व्हिडिओमध्ये आपण दुधाचं निर्जंतुकीकरण किंवा स्टरलाइज मिल्क सुरू केलेला आहे। आज आपण त्यातला पुढचा भाग म्हणजे अखंडित प्रकारचं स्टरिलायझर यंत्र कसं असतं त्याची थोडीशी माहिती या ठिकाणी आपण करून घेणार आहोत। आता अखंडित स्टरिलायझर हे थोडंसं आपल्याला सलग दुधात निर्जंतुक दूध उत्पादित करून देणारं उपकरण आहे। याच्यामध्ये हे जे यंत्र आहे, या यंत्रामध्ये आपल्याला स्टेनलेस स्टीलच्या किंवा टीनच्या डब्यांमध्ये किंवा बाटल्यांमध्ये दुधाला निर्जंतुक बनवता येतं किंवा बनवल्या जातं। विद्यार्थी मित्रांनो, आपण आता अखंडित प्रकारचं स्टरिलायझेशन यंत्र कसं कार्य करतं, त्याची कार्यप्रणाली काय आहे हे आपण पाहतोय। आता स्क्रीनवरती डिस्प्ले होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही गोष्टी दिसत आहेत, तर यामध्ये नेमक्या पद्धतीनं स्टरिलायझेशन कसं केलं जातं हे तुम्हाला दाखवण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करत आहे। या ठिकाणी स्क्रीनवरती तुम्हाला एक व्हिडिओ दिसत आहे, त्या मदतीनं मी तुम्हाला स्टरिलायझेशन समजून सांगत आहे। आता स्टरिलायझेशन करण्यासाठी किचकट असा प्लांट उभा करावा लागतो, कारण इथं कंडेन्स मिल्क हे निर्जंतुक बनवून कॅनिंग करून पाठवल्या जात आहे। तर साधं दूध असेल, आटीव दूध असेल किंवा क्रीम असेल, तर याला निर्जंतुक बनवून मार्केटमध्ये वितरित करणं आणि ते रूम टेम्परेचरला अनेक दिवसापर्यंत चांगलं राहण्याच्या उद्देशानं ही कृती केलेली आहे। तर यामध्ये या प्लांटमध्ये तुम्हाला सुरुवातीच्या भागामध्ये आटीव दूध निर्माण करण्यासाठी वापरल्या जाणारे इव्हॅपोरेटर्स हे दाखवले जात आहेत। त्यानंतर त्याच्यावरती केले जाणारे दुधावरती केल्या जाणाऱ्या प्रक्रियेसाठी वापरण्यात येणारी उपकरणं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। आता हिरव्या रंगाची लाईन्स आहेत त्या सगळ्या थंड पाण्याच्या असतात। आता याच्यामध्ये कॅन्स, डबे, छोटे छोटे टीनचे डबे तयार केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। हे डबे कन्व्हेयरच्या मदतीनं, आता त्यांना जे वाहून नेणारं आहे उपकरण त्याला कन्व्हेयर असं म्हटलं जातं, तर या पद्धतीनं हे डबे वाहून नेल्या जातात। त्याच्यामध्ये पदार्थ हा फिलिंग केला जात आहे। आता पदार्थ भरल्यानंतर ते डबे पूर्णपणे सील केल्या जात आहेत। आता त्याला झाकण लावल्यानंतर हे डबे पुढं आता निर्जंतुकीकरणाच्या क्रियेसाठी त्या
अखंडित प्रकारच्या स्टरिलायझरकडे पाठवल्या जात आहेत. आता हे सगळे डबे एकत्रितपणे या स्टरिलायझरमध्ये पाठवल्या जात आहेत. या स्टरिलायझरमध्ये या डब्याचं तापमान म्हणजेच पदार्थाचं तापमान, आता हा स्टरिलायझर बंद केला जात आहे, याच्यामध्ये ठेवलेले आहेत डबे. आता यामध्ये पाणी टप्प्याटप्प्यानं, मगाशी बॅच स्टरिलायझरमध्ये तुम्हाला मी सांगितलं त्याच पद्धतीने इथं सुद्धा स्टरिलायझेशनची क्रिया 108 ते 111 डिग्री सेंटीग्रेडला 25 ते 30 मिनिटासाठी केल्या जाते आणि त्यानंतर मग या डब्याचं टेस्टिंग केलं जातं. कारण हा पदार्थ रूम टेम्परेचरला किती काळ टिकू शकतो तर याचीही चाचणी त्या ठिकाणी घेतली जाते आणि मगच त्या पदार्थाला मार्केटमध्ये लोकांच्या वापरासाठी पाठवल्या जातं. तर हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. आता यानंतर हे डबे पॅकिंगसाठी पुढं चाललेले आहेत. आता हे डब्यांचं पॅकिंग होऊन मग हे मार्केटमध्ये वितरित केल्या जाणार आहेत. तर ही थोडक्यात अखंडित प्रकारच्या यंत्राची माहिती. या यंत्राचा फायदा म्हणजे याच्यामधून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये दुधाचं, क्रीमचं किंवा आटीव दुधाचं निर्जंतुकीकरण करून घेता येऊ शकतं आणि मार्केटची डिमांड, जी मागणी आहे ती मागणी आपल्याला पूर्ण करता येते. आता याचे एकूण डबे पूर्णपणे पुढं चाललेले आहेत पॅकिंगसाठी. आता आपण निर्जंतुक दूध उत्पादनाची पद्धत म्हणजे नेमकं कशा पद्धतीनं काय काय स्टेप्स आपल्याला निर्जंतुक दूध तयार करण्यासाठी करावयाच्या आहेत हे आपण पाहूयात. स्क्रीनवरती तुम्हाला निर्जंतुक दूध उत्पादनाचा फ्लो चार्ट पाहायला मिळतो. थोडासा तो अगोदर समजून घ्या. फ्लो चार्ट देत असताना मी सुरुवातीला दुधाची स्वीकृती, त्याच्यानंतरची पायरी आहे शीतकरण आणि साठवणूक, पुढची पायरी आहे पूर्व तापवणी, पुढची पायरी आहे क्लॅरिफिकेशन, त्याच्यानंतर शीतकरण, त्यानंतर प्रमाणीकरण, त्यानंतर परत दुधाला साठवून ठेवणे, त्याच्यानंतर परत दुधावरती पूर्व तापवणी करणे, होमोजिनायझेशन, त्याच्यानंतर परत क्लॅरिफिकेशन, मग हे दूध बाटली बंद करणे आणि मग निर्जंतुकीकरणासाठी पाठवणं, त्या दुधाला वातावरणाच्या तापमानाला थंड करणं आणि शेवटी दुधाची साठवणूक. तर ह्या क्रमाने हा फ्लो चार्ट आहे किंवा हा धावता आलेख आहे. आता यातला प्रत्येक मुद्दा आपण थोडक्यात पाहूयात. पहिला आहे दुधाची स्वीकृती. आता निर्जंतुक दूध तयार करायचं आहे. आता निर्जंतुक दूध तयार करण्यासाठी कच्चं दूध स्वीकारत असताना विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. आता ही कोणत्या प्रकारची काळजी घ्यायची तर रेग्युलर आपण दूध संकलन करतो तशाच पद्धतीनं हेही संकलन करायचं आहे. पण या ठिकाणी मात्र कारण दुधाला आपल्याला 100 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा जास्त तापमानाला तापवायचं आहे, हे डोळ्यासमोर ठेवून आपण या स्वीकारायच्या दुधावरती भौतिक, रासायनिक आणि जैविक चाचण्या करून घ्यायच्या. या दुधामध्ये कुठल्याही प्रकारचा वास असता कामा नये, थोडीशी आंबट चवसुद्धा असता कामा नये. कारण पूर्णपणे स्वच्छ, गोड, निर्भेळ दूध आपण याच्यासाठी वापरायचं आहे. कोणत्याही प्रकारचे सूक्ष्मजीवांचा अंतर्भाव या दुधामध्ये असू नये किंवा सूक्ष्मजीवांची बीजं ज्यापासून सूक्ष्मजीवांची उत्पत्ती होणार आहे असेही असता कामा नयेत. कारण आपण ज्यावेळेला तापमान जास्त देतो त्यावेळेला दूध नासण्याची शक्यता असते आणि निर्जंतुक दूध निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. मग आता अशा दुधाचा एक लॉट बनवण्यासाठी आपण काय करायचं, या दुधाला 5 अंश सेल्सिअसपर्यंत थंड करून साठवून ठेवायचं. आता एक लॉट तयार झाल्यानंतर हे दूध निर्जंतुकीकरण प्रक्रियेसाठी आपल्याला पुढे घ्यायचं आहे. म्हणजे पुढची पायरी आहे दुधाची पूर्व तापवणी. आता या पूर्व तापवणीमध्ये दुधाला 35 ते 40 अंश सेल्सिअसला गरम करायचं. आता हे 35 ते 40 अंश सेल्सिअसला गरम का करायचं तर दूध 35 ते 40 अंश सेल्सिअसला गरम केलं की फॅट त्यामध्ये असणारी ही द्रव अवस्थेत जाते आणि फॅटचे वैशिष्ट्य आहे की त्याच्या कणाला, फॅटच्या प्रत्येक कणाला किंवा बाहेरच्या आवरणाला कचरा चिकटू शकतो.
तर तो कचरा जर हे द्रव अवस्थेत गेली फॅट तर तो कचरा बाजूला होतो आणि आपली जी क्लॅरिफिकेशनची प्रक्रिया आहे ही चांगल्या प्रकारे घडू शकते आणि त्यामुळेच दुधाला काय करायचं आपण 35 ते 40 अंश सेल्सिअसपर्यंत गरम करून घ्यायचं. आता त्यानंतर मग या दुधावरती क्लॅरिफिकेशनची प्रक्रिया करून घ्यायची. आता क्लॅरिफिकेशन आपण बघितलेलं आहे, फिल्ट्रेशन किंवा क्लॅरिफिकेशन, दुधाला गाळून घेणं किंवा दुधामध्ये जो काही सूक्ष्म कचरा आहे तो केंद्रोसारी पद्धतीनं, इथं केंद्रोसारी बलाचा वापर करून मी थोडक्यात क्रीम सेपरेटर सारखंच उपकरण असतं क्लॅरिफायर, फक्त क्रीम सेपरेटरमध्ये 2 आउटलेट असतात, म्हणजे एकातून क्रीम बाहेर येतं एकातून दूध बाहेर येतं, स्किम मिल्क. तर इथं मात्र क्लॅरिफायरमधून जसं दूध आत देतो तसं दूधच बाहेर येतं, म्हणजे इथं कुठलंही सेपरेशन होत नाही, पण सूक्ष्म कचरा मात्र शेवटच्या कडेच्या डिस्कमध्ये अडकून राहतो. त्याच्यानंतर या दुधाला 5 अंश सेल्सिअसला थंड करून ठेवायचं. आता या दुधाला प्रमाणीकरणाची क्रिया करून घ्यायची, म्हणजे आपल्याला जर दुधामध्ये जेवढं अपेक्षित फॅट प्रमाण आहे तेवढ्याच फॅट प्रमाण करून घ्यायचं, कारण प्रमाणीकरण आपण स्वतंत्र टॉपिक बघितलेला आहे, त्यामुळे इथं मी त्याबद्दल जास्त बोलत नाही. त्यानंतर दूध परत 5 अंश सेल्सिअसला थंड करायचं आणि साठवून ठेवायचं. साठवल्यानंतर या दुधावरती पूर्व तापवणी करायची 60 अंश सेल्सिअसला. आता हे 60 अंश सेल्सिअसला का करायची, तर 60 अंश सेल्सिअसला आपल्याला दुधावरती होमोजनायझेशनची प्रक्रिया पुढे करायची आहे आणि ही होमोजनायझेशनची प्रक्रिया चांगली होण्यासाठी दुधाचं तापमान 60 अंश सेल्सिअस असणं किंवा त्यापेक्षा थोडंसं जास्त असणं गरजेचं आहे, कारण याच्यामध्ये असणारं जे विकर काही आहेत तर ते विकर साधारणतः 49-50 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत अकार्यक्षम बनतात, नाहीतर होमोजनायझेशनच्या वेळेला त्या विकारांचं प्रमाण वाढू शकतं. तर त्यासाठी आपल्याला या दुधाला साधारणतः 60 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत गरम करायचं आणि मग दुधावरती होमोजनायझेशनची क्रिया करून घ्यायची. ही क्रिया साधारणतः 2500 PSI या दाबाला जर फॅटचं प्रमाण 4% असेल तर, आणि जर प्रमाण वाढलं 4%पेक्षा जास्त झालं तर आपल्याला 2 स्टेज होमोजनायझर वापरावा लागतो. त्याच्यामध्ये पहिल्या टप्प्यात 2500 PSI आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये 500 PSI असा एकत्रित 3000 PSI एवढं प्रेशर त्या दुधावरती द्यावं लागतं. त्यानंतर या दुधाचं परत क्लॅरिफिकेशन करून घ्यायचं, कारण हे दूध आटीव दूध आपल्याला निर्जंतुक दूध बनवायचं, मग याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे सेडिमेंट्स किंवा कचरा असता कामा नये आणि म्हणून मग आपण काय करायचं, या दुधाचं परत क्लॅरिफिकेशन करून घ्यायचं. हे क्लॅरिफिकेशनसुद्धा 60 अंश सेल्सिअसलाच करून घ्यायचं. त्यानंतर या दुधाला स्वच्छ निर्जंतुक बाटल्यांमध्ये भरायचं किंवा आपल्याकडे टीनचे डबे असतील तर त्यामध्ये भरायचं आणि त्याला हवाबंद करून घ्यायचं. हवाबंद करण्याची प्रक्रिया मात्र इथं अतिशय महत्त्वाची आहे. मग असे हवाबंद केलेले डबे किंवा बाटल्या निर्जंतुकीकरणाच्या कप्प्यामध्ये किंवा निर्जंतुकीकरणासाठी पुढं त्या यंत्रामध्ये स्टरीलायझरमध्ये पाठवायच्या. या ठिकाणी टप्प्याटप्प्यानं त्या डब्यांचं आणि बाटल्यांचं तापमान वाढवत न्यायचं, ते 108 ते 111 अंश सेल्सिअसपर्यंत वाढवत न्यायचं. त्याच तापमानाला ते 25 ते 30 मिनिटं राहतील अशा पद्धतीनं आपण त्या यंत्राची रचना केलेली असते आणि त्यानंतर मग ते क्रेट्स ज्यामध्ये आपण रॅक्समध्ये बाटल्या आणि डबे ठेवलेले ते बाहेर काढून त्याला रूम टेम्परेचरपर्यंत थंड होऊ द्यायचं आणि मग त्याला पॅकिंग करून रूम टेम्परेचरला साठवून ठेवायचं किंवा त्याला मार्केटमध्ये वितरित करायचं. तर या दुधाचा फायदा सगळ्यात मोठा, सुरुवातीला आपण काही फायदे बघितलेले आहेत, पण सगळ्यात मोठा फायदा आहे आठवड्यातून एकदाच आपल्याला या दुधाचं वितरण केलं तरी चालू शकतं, कारण उष्ण हवामान असणाऱ्या देशामध्ये दूध हे जास्त काळ टिकत नाही. मग अशा दुधाची निर्मिती जर केली तर जिथं रेफ्रिजरेशनची व्यवस्था नाही, फ्रीज नाही ज्यांच्याकडं, तेही लोक अशा प्रकारचं दूध घरी आणून एक 7-8 दिवस चांगल्या प्रकारे वापरू शकतील, म्हणजे त्यांच्या आरोग्याला कुठलाही हानी होणार नाही. तर या ठिकाणी या निर्जंतुक दूध उत्पादनाची पद्धती ही संपलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण अखंडित प्रकारचं स्टरीलायझर, त्याचा फायदा आणि निर्जंतुक दूध उत्पादन करणे त्याचा फ्लो डायग्राम आणि आपण त्याची पूर्ण कृती पाहिलेली आहे. अजूनही
आपण या व्हिडिओच्या माध्यमातूनच अभ्यास करायचा आहे. घरीच राहायचं आहे, सुरक्षित राहायचं आहे. स्टे होम, स्टे सेफ. धन्यवाद. या व्हिडिओमधीलही क्लिप्स मी फक्त शैक्षणिक कामासाठीच वापरलेल्या आहेत, त्याचा कुठलाही दुसरा उद्देश नाही.